ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत ते म्हणजे आपले हेरंब कुलकर्णी सर. मी यांना विचार मंचावर आमंत्रित करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रवी पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य चव्हाण सर, गावंडे सर, ज्यांनी आवर्जून मला निमंत्रित केलं ते लोकसंवाद फाउंडेशनचे कर्ते, व्यासपीठावरील आणि समोरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, मला मोठं छान वाटतंय की काही महाविद्यालय आणि लोकसंवाद सारखी संस्था, प्राध्यापक आणि पत्रकार एकत्र येऊन अशा पद्धतीचा उपक्रम साजरा करतात आणि बाबासाहेबांना जे विचार जागरण अपेक्षित होतं ते त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगल्या पद्धतीनं एक विचाराचा जागर करतात. ही अत्यंत आश्वासक गोष्ट आहे. मराठवाड्याकडे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेचा एक धगधगता निखारा म्हणून आम्ही महाराष्ट्रातले लोक बघत असतो. याचं कारण असं की मराठवाड्यातल्या मोठ्या मोठ्या गावांमध्ये तर ही जयंती साजरी होतेच, पण बाबासाहेबांची प्रेरणा अगदी झोपडी झोपडीतल्या माणसांपर्यंत सुद्धा कशी जागी राहते हे आपण बघत असतो. नामांतराच्या लढ्यापासूनच्या सगळ्या घटना आपण बघितल्या किंवा आंबेडकरी जनतेचा जो उत्साह किंवा प्रत्यक्ष ती धग आहे ती मराठवाड्यामध्येच बघायला मिळते. आणि म्हणून मराठवाडा हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं केंद्र आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अशा ठिकाणं हे कार्यक्रम होत आहेत ही खूप समाधानाची गोष्ट आहे. मगाशी सर लोकसंवादानं कोरोना काळात केलेलं काम सांगत होते, तर प्राध्यापक वर्गाचं हेच खरं काम आहे की समाजामध्ये जाऊन समाजाला वेगवेगळ्या प्रश्नांवर जागा करणं आणि प्रबोधन करत राहणं हीच खरी परंपरा आहे किंवा तीच बाबासाहेबांची प्रेरणा आहे. नरहर कुरुंदकर असतील, अनंतराव भालेराव असतील, नाय डोळे असतील किंवा कितीतरी मोठी प्राध्यापकांची परंपरा गोविंदभाई श्राफांपासून या मराठवाड्यामध्ये आहे. बाबासाहेब आणि फुले या दोघांच्याही शैक्षणिक विचारावर मी बोलावं असं कर्ते सरांनी मांडलं. विशेष म्हणजे महात्मा फुलेंचं हे 200वे जयंती वर्ष आहे. 1 जानेवारीला मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती आणि ते पोस्टचं टायटलच असं होतं की या वर्षीचा संकल्प महात्मा फुलेंची 200वी जयंती साजरी करूया. आणि मग मी त्याच्यामध्ये एक 8-10 मुद्दे दिले होते की आपण काय काय महाराष्ट्रभर करू शकतो. आणि मला आनंद आहे की त्याच्यानंतर वातावरण बदलत गेलं, अनेक संस्था त्याच्यामध्ये पुढे आलाय. मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही राष्ट्रसेवा दलाच्या भवनामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त संस्थांची एकत्र मिटिंग घेतली. महात्मा फुले प्रतिष्ठानमध्ये जाऊन मी आवाहन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे काल पंतप्रधानांनी सुद्धा त्यांच्याबद्दलचा लेख लिहिला, महाराष्ट्र सरकारने पण त्यांच्याबद्दल एक GR काढला. तर संपूर्ण देशाला महात्मा फुलेंना वंदन करावं असं वाटतं. ही खूप समाधानाची गोष्ट आहे. मी स्वतः व्यक्तिगत पातळीवर एक उपक्रम केला की मला असं वाटलं की महाराष्ट्रभर किमान 2000 व्याख्यानं महात्मा फुलेंवर झाली पाहिजे. म्हणजे मी स्वतः तर 100 व्याख्यानं देणारच आहे, पण सर्वसामान्य माणसाला सुद्धा वाटलं पाहिजे की मी महात्मा फुलेंबद्दल बोललं पाहिजे. आणि म्हणून मी जवळपास 3 महिने अभ्यास करून महात्मा फुलेंचं समग्र साहित्य किंवा सगळं वाचन करून एक 68 पानाची PDF बनवली आणि फेसबुकवर आवाहन केलं की कुणी पण माझ्या त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि त्यांनी PDF घ्यायची आणि किमान 5 व्याख्यानं द्यायची. तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की कालपर्यंत त्या ग्रुपला 6000 लोक जॉईन झाले आणि प्रत्येक जणांनी असं म्हटलंय की आम्हाला महात्मा फुलेंवर व्याख्यान द्यायचंय आणि आम्ही द्यायला तयार आहोत. आणि लोकांनी व्याख्यान द्यायला सुद्धा सुरुवात केली. मला कौतुकाने फोटो पाठवत आहेत, आम्ही इकडे व्याख्यान देतोय, तिकडे व्याख्यान देतो. तर आपण जे नकारात्मक बोलत असतो की महाराष्ट्रात आता काहीच वातावरण राहिलं नाही वगैरे, ते एका अंशी खरं पण आहे. पण अशा पद्धतीने जर तुम्ही सोपे सोपे कार्यक्रम लोकांना दिले तर लोक नक्कीच त्याला प्रतिसाद देतात. तुम्ही समग्र महात्मा फुलेचं वाचन करा असं म्हटलं तर कदाचित प्रतिसाद कमी मिळेल, पण तुम्ही रेडीमेड काहीतरी तयार करून दिलं तर लोक प्रतिसाद देतात. महात्मा गांधींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की 1 स्टेप इज इनफ फॉर मी. एक पाऊल चालायला लावा लोकांना तुम्ही आणि मग लोक त्याला प्रतिसाद देतात. आणि म्हणून आज 6000 लोकांपैकी मी असं म्हणतो की समजा 2000 लोकांनी एक व्याख्यान दिलं तरी 200व्या जयंतीनिमित्त 2000 व्याख्यानं नक्कीच होऊ शकतील. मला हे कळत नाही की या माणसांचं इतकं आकर्षण महाराष्ट्राला का आहे. म्हणजे मी सहज विचार केला महात्मा फुलेंच्या 200व्या जयंतीच्या निमित्तानं की त्यावेळी माझे पंजोबा, माझे खापर पंजोबा, त्याच्या मागचे खापर पंजोबा असतात तर त्यांचं नाव मला का माहिती. तुम्हाला तुमच्या खापरपंजांचं किंवा त्यांचं नाव का माहित नाही, पण महात्मा फुलेंसाठी मात्र आपण जीव टाकतोय की महात्मा फुलेंची जयंती साजरी झाली पाहिजे. मला माझ्या आजोबांचं नाव माहित आहे, मला माझ्या पंजोबाचं नाव माहिती आहे, पण पंजोबा काय करतात ते मला माहित नाही. म्हणजे 70, 80, 100 वर्षामध्ये विषय संपतो आपल्या मागच्या पिढ्यांचा. पण हा जो आपला आजा आहे महात्मा फुले, याच्यामध्ये काय नेमकं की जे आपल्याला खेचून घेतं, जे आपल्याला ओढून घेतं,
त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये काय नेमकं की चैत्यभूमीला धक्के खात रेल्वेच्या त्या थंडीमध्ये माणसं विदर्भातून मराठवाड्यातून कुडकुडत तिथे येत असतात. हे काय आहे नेमकं माणसांना की ते सगळ्यांना खेचून घेतंय. कोणी तुमची वाट पाहत नाहीये, कोणी तुमच्यासाठी गेस्ट हाऊस बुक केलेलं नाहीये, कोणी तुम्हाला तिथे व्याख्यानाचं निमंत्रण दिलेलं नाही. पण गर्दीचा चेहरा नसलेला भाग होण्यासाठी माणसं का जीव काढतायत, का जातायत, का फुलेवाड्यावर इतकी गर्दी होतीये, काय दिलं या माणसांनी महाराष्ट्रात? मला असं वाटतं की आकर्षणाचं विश्लेषण करणं म्हणजे फुले आंबेडकरांच्या जीवनाचं आणि तत्वज्ञानाचं विश्लेषण करणं. 200 वर्ष हा किती मोठा काळ आहे मला सांगा. त्यावेळेचा महाराष्ट्र की ज्या महाराष्ट्राला त्या अर्थानं भौगोलिक आकार सुद्धा किती बदलत गेलेला आहे. पेशवाई नुकतीच संपलेली आहे. इंग्रजांचं राज्य भारतामध्ये आलेलं आहे. महात्मा फुलेंचा उगम तुम्ही बघा की महात्मा फुले कोणत्या काळात जन्माला आलेले. म्हणजे प्रतिकात्मकरित्या तुम्हाला हसू येईल, पण ज्या दिवशी इंग्रजांनी शनिवार वाडा जाळला त्याच्या दुसऱ्या दिवशी महात्मा फुलेंचा जन्म आहे. काय योगायोग. म्हणजे इंग्रजांनी शनिवार वाडा जाळला त्याच्या दुसऱ्या दिवशी महात्मा फुलेंचा जन्म आहे. मला हसू आलं ते वाचताना. म्हटलं काय जन्मापासूनच हा माणूस बंडखोर. आणि त्यावेळेस म्हणजे महात्मा फुलेंच्या वाङ्मयामध्ये काय अनेकांना असं वाटतं खूप कडवटपणे महात्मा फुले लिहितात, खूप संतापून लिहितात, चिडून लिहितात. पण महात्मा फुले ज्या काळामध्ये जन्माला आले त्यावेळीची परिस्थिती आपण बघितली पाहिजे. पेशवाईचे लोक ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वागले, जातीच्या बद्दलचे ज्या प्रकारचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये झाले, स्त्रियांना ज्याप्रमाणे गुलामीमध्ये ढकललं गेलं, शेतकऱ्यांना अगदी पाठीवर उभं करून दगड पाठीवर ठेवून त्यांच्याकडून कर वसूल केले गेले, किंवा सगळ्याच पातळीवर पेशवाईनं जो नंगानाच महाराष्ट्रामध्ये घातला त्याचं वर्णन घाशीराम कोतवालपासून आपण सगळ्यांनी बघितलं. तर त्या पेशवाईची प्रतिक्रिया आहे. महात्मा फुलेंचा जो विचाराचा जो कडवटपणा आहे लिहिण्यामधला ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुले असे सुट्टे काढून बघता येणार नाही. त्यावेळेच्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रिया पुरोहितशाहीच्या हातामध्ये होत्या. म्हणजे धार्मिक सत्ता तर ब्राह्मणांच्या हातामध्ये होतीच, पण सावकार सुद्धा पुरोहितशाहीचेच होते, राज्यकर्ते सुद्धा पुरोहितशाहीचेच होते आणि सरकारी नोकर सुद्धा त्याच पुरोहितशाहीचे होते. आणि म्हणून निर्णय प्रक्रियेपासून आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या नाड्या ह्या ब्राह्मण वर्गाच्या आणि पुरोहित वर्गाच्या हातामध्ये होत्या. आणि त्यामुळे त्या काळाचे मेरिट्स आणि डिमेरिट्स तपासताना तुम्हाला त्या पेशवाईलाच त्याच्याबद्दल जबाबदार धरावं लागेल, त्या पुरोहितशाहीलाच तुम्हाला जबाबदार धरावं लागेल. आणि महात्मा फुलेंचं कॉन्ट्रिब्युशन हे आहे की त्यांनी त्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पद्धतीचं अचूक असं विश्लेषण केलं. आणि नुसतं विश्लेषण करून थांबले नाही तर त्याच्यावर उपाययोजना सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. हे महात्मा फुलेंचं कॉन्ट्रिब्युशन. म्हणजे समजा अशी कल्पना करा की समजा इंग्रज भारतात आलेच नसते आणि महात्मा फुलेंचा जन्मच झाला नसता, तर या सुधारणा किंबहुना ह्या ज्या वैचारिक पातळीवर महात्मा फुलेंनी जी काही मांडणी केली त्याच्यातून आजचा महाराष्ट्र घडलेला आहे. मगाशी मॅडम जे म्हणाले की त्याच्यातून आजचा महाराष्ट्र घडलाय. म्हणजे आपल्यातली जी कृतज्ञता आहे ती ही असली पाहिजे की त्यावेळेचा काळोखाचा जो अंधार आहे जाती व्यवस्थेचा तो जर तसाच चालत राहिला असता तर आपला सुद्धा पाकिस्तान, बांगलादेश व्हायला वेळ लागला. आज आम्ही या सगळ्यातून बाहेर पडू शकलो हे महात्मा फुलेंचं कॉन्ट्रिब्युशन. मला महात्मा फुले का भावतात, तर मला महात्मा फुले यासाठी भावतात की हा माणूस एकाच वेळी जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांना कवेत घेतो. म्हणजे मी समजा लेखक आहे, मी फक्त पुस्तकं लिहितो, पण महात्मा फुलेंनी कोणत्या विषयाला स्पर्श केला हे विचारण्यापेक्षा असं विचारलं पाहिजे की महात्मा फुलेंनी कोणत्या विषयाला स्पर्श केला नाही. हा माणूस उत्तम पैलवान आहे, हा माणूस उत्तम दांडपट्टा खेळतोय, या माणसाचं इंग्रजी अतिशय उत्तम आहे. तुम्ही जर त्यांच्या प्रस्तावना किंवा हंटर कमिशनला लिहिलेलं त्यांचं निवेदन असेल, उत्तम इंग्रजीत आहे. 200 वर्षापूर्वी उत्तम इंग्रजीमध्ये तो लिहितोय माणूस, कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसतात. हा माणूस चांगला लेखक आहे, तिथे काही सांगण्याची गरजच नाही. हा माणूस चांगला कवी आहे. अखंड सारखी कवनं महात्मा फुले लिहितात, पोवाडा लिहितात. छत्रपती शिवरायांचा पोवाडा त्यांनी लिहिलेला आपण वाचतोय. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली यासारख्या आकर्षक रचना महात्मा फुले करू शकतात. हा एक उत्तम नाटककार आहे. तृतीय रत्न सारखं नाटक महात्मा फुले लिहितात. हे त्यांची अकॅडमिक बाजू झाली. हा माणूस चांगला संपादक आहे, हा माणूस चांगला वृत्तपत्रीय लेखक आहे, नियतकालिका चालवतोय. दीनबंधू सारखं जे नियतकालिक आहे ते महात्मा फुलेंच्या प्रेरणेनं सुरू झालेलं. हे झालं अकॅडमिक कॉन्ट्रिब्युशन. सामाजिक प्रश्नावर कुठला प्रश्न सोडला महात्मा फुले? शिक्षणाच्या बद्दल तर मी बोलणारच आहे, पण शेतकऱ्यांचा आसूड असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला, स्त्रियांच्या शिक्षणाला प्रश्न हात घातला. ज्या एकल महिलांसाठी आम्ही काम करतो, विधवा भगिनींसाठी, त्या विधवांच्या प्रश्नावर महात्मा फुलेंनी काम केलं. हा माणूस उद्योजक आहे. बीबीसीने जी एक स्टोरी केलेली आहे त्याच्यात आज त्यांनी सहज तुलना केली आहे की त्या काळातल्या टाटांचं उत्पन्नापेक्षा महात्मा फुलेंच्या कंपनीचा नफा जास्त. म्हणजे हा माणसाने फक्त सामाजिक उद्योग न करता
फक्त महात्मा फुले उद्योजक म्हणून जरी महाराष्ट्राचे पुढे आले असते तर आज जगामध्ये आज जसे आपण बिलगेट वगैरे नाव घेतो त्याच्या पुढचं नाव त्यांचं घ्यावं लागलं असतं. किती उद्योग करावे त्या माणसानं. 60 एकर शेती विकत घेतलेली. मांजरी नावाचं गाव आहे पुण्याजवळचं, तिथं 60 एकर शेती महात्मा फुले. दर शनिवार रविवार आज फार्म हाऊसची फॅशन आहे आजच्या लोकांची, तर महात्मा फुले त्या काळात कुटुंबाला घेऊन त्या शेतामध्ये जायचे, स्वतः मोठ धरायचे, पण ते फार्म हाऊसवर नुसते गप्पा मारायला जायचे, त्या ठिकाणी स्वतः शेतीमध्ये काम करायचे. शेतीमधून महात्मा फुलेंनी जे उत्पन्न काढलेलं आहे फळांचं फुलांचं ते त्या काळामध्ये मुंबईला पाठवायचं काम ते करत. कात्रजचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या बांधकामामध्ये महात्मा फुलेंच्या कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मुंबईमध्ये व्हीटीच्या जवळ ज्या इमारती आहेत त्या इमारती सुद्धा महात्मा फुलेंच्या कंपनीच्या संबंधित. ज्याला आपण ठसे म्हणतो म्हणजे सोन्याच्या दागिन्यांचे वगैरे, त्याची एजन्सी महात्मा फुलेंना होती आणि त्या काळात दिवसाला 100 रुपये मिळायचे असं त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलं. एक शिवणकामाचं दुकान महात्मा फुलेंनी काढलं होतं, त्या ठिकाणी एक माणूस ते बसवलेला असायचा. प्रिंटिंगचं पुस्तकं तयार करायचं एक छोटस व्यवसाय सुद्धा महात्मा फुलेंनी त्या काळात करून पाहिलं. किती उद्योग करावे त्या माणसाला. म्हणजे कॉन्फिडन्स काय मला सांगा ना. आज एखाद्या प्राध्यापकांना किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आपण जर काही म्हटलं तर वेळ नाही आपल्याला अशा पद्धतीचे आपण कारण सांगतो. हे 60 वर्षाचा खेळ आहे असा. 63 वर्षाचं आयुष्य आहे महात्मा फुलेंचं. शेवटचे 2 वर्ष पॅरालिसिसचा अटॅक झालेला आहे. त्याच्यात पण एक पुस्तक लिहिलं डाव्या हाताने सत्यशोधक त्याच्याबद्दल. 61 वर्षाचं आयुष्य, शिक्षणामध्ये बरीच वर्ष आयुष्यात गेले आणि उरलेल्या जे काही थोडंफार आयुष्य वाट्याचं उरलं त्या 30-40 वर्षामध्ये महात्मा फुलेंच्या नावावर सगळे पराक्रम आहेत जे आपण वाचतो. काय टाइम मॅनेजमेंट असेल, हातामध्ये व्हॉट्सअप नाही, हातामध्ये संपर्काची साधनं नाहीत. त्या काळामध्ये महाराष्ट्रात गावोगावी महात्मा फुले फिरलेले. बडोद्याच्या सयाजीरावांच्या संस्थांमध्ये महात्मा फुले गेले. तिथं हे जे शेतकऱ्याचं आसूड आहे ते शेतकऱ्याच्या आसूडचं वाचन सयाजीरावांनी त्यांना करायला लावलं आणि रोज जेवल्यानंतर महात्मा फुले एक प्रकरण सयाजीरावांना वाचून दाखवायचे आणि सयाजीराव महात्मा फुलेंची चर्चा करायचे. काय झेप आहे या माणसाची. आणि म्हणून महात्मा फुलेंना त्या काळाच्या मर्यादेत जर पाहिलं तर असं वाटतं की हा माणूस आहे त्याच्यापेक्षा उंच आहे. आणि फुलेंचा मला शेवटचा मुद्दा सांगतो की मला जर सर्वात महत्वाचा कुठला भाग जर वाटत असेल तर हा माणूस बोलका पंडित नाहीये, तर हा करता पंडित. याला संस्कृतमध्ये असं म्हणतात की पंडिताची व्याख्या काय, तर सुभाषितकार म्हणतात सक्रियावान या पंडित. जो क्रिया करतो तोच पंडित, बाकीचे पंडित नाही. बाकीचे फक्त पडत पंडित. जे प्रत्यक्ष कृती करतील त्याला फक्त पंडित म्हटलं पाहिजे. आणि मित्रांनो त्या निकषावर महात्मा फुले अगदी उजळून निघतात, कारण या माणसानं कृती सोडून आयुष्यात दुसरं काहीच केलं. एखादा प्रश्न खटकला की महात्मा फुले त्याच्यावर व्यक्त झालेत आणि व्यक्त झाल्यानंतर त्याच्यावर त्यांनी कृती केली. आपण स्टाफरूम मध्ये एसटी मध्ये इकडे तिकडे फक्त समाजाने असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, सरकारने असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, याच्याबद्दल प्रचंड सल्ले देण्याची एक मालिकाच आपण सातत्यानं करत असतो किंवा आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप असतील ते असतील. एकच उदाहरण देतो, हा माणूस किती कृतीशील. एकदा मुंबईला महात्मा फुले गेले आणि बग्गीतून चालताना, त्या काळात घोड्याच्या बग्गी असायच्या, त्या बग्गीतून चालताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मिरवणूक चालली होती लग्नाची. तर महात्मा फुलेंनी विचारलं काय आहे म्हणे. ते काही नाही, हवं ते देवदासीचं लग्न आहे, जरा देवदासीचं लग्न आहे, जरा जास्त खर्च करून ते लग्न करतात. देवदासीचं लग्न, तर देवदासीची प्रथा मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही की देवाशी लग्न लावायचं आणि नंतर त्या महिलेचं सरळ सरळ लैंगिक शोषण होतं. महात्मा फुलेंना संताप आला म्हणे, उघड उघड देवदासीचं लग्न लावते, त्या पोरीचं आयुष्याचं वाटोळं होणार. आपण तेवढंच बोललो असतो पुढे निघून गेलो असतो. महात्मा फुलेंनी सोबतच्या व्यक्तीला विचारलं की पोलीस अधिकारी तुमच्या ओळखीचे आहेत ना, कुठे राहतात ते. सुट्टीचा दिवस होता. फुलेंनी बग्गी तिकडे घ्यायला लावली. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी गेले. ते पोलीस अधिकाऱ्याला गेलं घाबरून, कारण लग्न थांबवायचं, सगळ्यांना अंगावर घ्यायचं. ते माझ्या कक्षातला विषय नाही हा विषय त्या पोलीस कमिशनरला भेटायला लागेल. फुले म्हणे चला लगेच जाऊ आपण त्यांच्या. फार कृतीशीलता व्यक्त. आणि हा माणूस त्याच बग्गीतून पोलीस कमिशनरकडे जाऊन त्यानं पोलीस कमिशनरला आदेश काढायला लावून ते लग्न. पुण्यात राहणारा माणूस मुंबईमध्ये जातो, रस्त्यावरचं एक लग्न पाहतो आणि ते लग्न लागू नये म्हणून जीवाचा आकांत करून ते लग्न थांबतो. तिथं फुले थांबत नाहीत, तर त्याच्या पुढे फुले जाऊन दीनबंधू मध्ये देवदासीच्या प्रथेविरुद्ध लेख लिहितात. तिथे फुले थांबत नाहीत. एक मोठं ब्रिटिश सरकारला निवेदन लिहून देवदासीच्या लग्नाला बंदी घालणारा कायदा सरकारने करावा याच्याबद्दलचं निवेदन देतात. एवढा एक प्रसंग महात्मा फुले समजून घ्यायला पुरेसे. कृतीशीलता काय असते एखाद्या माणसाच्या आयुष्यातली, हे फुले त्याचं. आज आपण मोलकरणीच्या पोराला वाया पुस्तक की नाही याची काळजी करत नाहीत. आपण शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे म्हणतो, पण आपण वॉचमॅनच्या पोराची काळजी करत नाही, आपण मोलकरणीच्या पोराची काळजी करत नाही. या माणसानं स्वतःच्या घराच्या शेजारी
एक वसतिगृह काढलं होतं आणि त्या वसतिगृहामधल्या निम्म्या मुलांचा संपूर्ण खर्च महात्मा फुले करायचे, हे आपल्याला माहिती. दुष्काळ पडला पुण्यामध्ये, माणसं मरायला लागली, तर भाकरी आणि आमटी देण्याचा मोठा उपक्रम महात्मा फुलेंनी सुरू केला. रोज 2000 लोकांना महात्मा फुले भाकरी आणि आमटी देत होते, 2000 जणांना. आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये, सामाजिक उपक्रमांमध्ये टाटापेक्षा श्रीमंत असणारे महात्मा फुले मृत्यूच्या वेळी औषधोपचारासाठी पैसे सुद्धा महात्मा फुले, त्यांच्या मित्रांनी सयाजीराव गायकवाडांना तार केली आणि सयाजीराव गायकवाडांनी पैसे पाठवल्यानंतर मग पुढे महात्मा फुलेंना, सावित्रीबाईंना त्यांच्या मृत्यूनंतर ती मदत झाली. म्हणजे आयुष्याची होळी करणं काय असतं, आयुष्याची होळी करणं काय असतं, हे महात्मा फुलेंकडून शिकता येईल. हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बॅरिस्टर होऊन भारतामध्ये आलेल्या आंबेडकरांना दिल्लीच्या पलीकडे सुद्धा इकडे येण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली असती, पुस्तकं लिहिली असती, कायदेशीर सल्ला मसलत केली असती आणि समाजाला फक्त उपदेश करत राहिला असतात, तरी बाबासाहेबांना आपण वंदन केलं असतं. पण दोघांमधला साम्य जे आहे, दोघांमधला जो सारखा धागा आहे, तो हा आहे की स्वतःच्या विद्वत्तेचा उपयोग व्यक्तिगत उन्नतीसाठी करण्यापेक्षा वंचितांच्या उन्नतीसाठी केलं. आणि म्हणून आपण फुले आंबेडकर हा एक द्वंद्व समासासारखं एकाच वेळी नाव घेतो. काय मुश्किल होतं मला सांगा ना. फुले फक्त उद्योजक होत राहिले आणि बाबासाहेब फक्त वकिली करत राहिले असते किंवा सल्लागार म्हणून, वेगवेगळ्या कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम केलं असतं, काहीच गरज नव्हती. पण नंतरची आयुष्याची परवड बाबासाहेबांनी सहन केली. रमाबाईंना ज्या प्रकारची परवड सहन करावी लागली, जाती व्यवस्थेचे चटके सहन करावे लागले, आणि मग गांधीजींना वैतागून बाबासाहेब जे म्हणाले, आय हॅव नो मदरलँड, बाबासाहेब त्या आंबेडकरांना, यांना महात्मा की मला मातृभूमीच नाहीये, ही वेदना बाबासाहेब मांडतात. आणि महात्मा फुले तशाच प्रकारच्या वेदना सगळ्या साहित्यातून मांडतात. हा या दोघांमधला जो साम्याचा मुद्दा आहे ना, तो मला जास्त महत्वाचा, की व्यक्तिगत आकांक्षेपेक्षा मी समाजाची आकांक्षा महत्वाची मानेल, मी वंचितांची आकांक्षा महत्वाची मानेल. हे जे बाबासाहेबांचा विचाराचा जो मला धागा वाटतो ना, तो फार मोठा वाटतो. सरकारशी जमून घेणं इतकी अवघड गोष्ट होती का? पण हिंदू कोड बिलासाठी त्यावेळी राजीनामा देणारे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं तत्वनिष्ठ, नाही तर त्या सरकारशी जमून घेतलं असतं तर काहीच अडचण नव्हती. पण महात्मा फुले आणि बाबासाहेबांमधला दुसरा तो भाग आहे, या दोघांनी सत्तेशी जुळून घेतलेलं. मला या ठिकाणी एक स्पष्टीकरण दिलं पाहिजे की महात्मा फुलेंबद्दल असे चुकीच्या पद्धतीचे मेसेज फिरत असतात की ते इंग्रजांच्या बाजूचे होते, 1857च्या बंडाला त्यांनी पाठिंबा दिला. तुम्ही वाचलंय, ते ख्रिस्त आलेले होते, ते ख्रिस्ती धर्माच्या बाजूचे होते. काही न वाचता माणसं त्या पद्धतीचे बोलत असतात. इंग्रजी सत्तेच्या बाजूला महात्मा फुलेंनी कधीही त्या बाजूने महात्मा फुले बोलले नाही. महात्मा फुलेंचा मुद्दा फक्त इतका होता की जोपर्यंत ब्रिटिश आहेत तोपर्यंत इथली जात व्यवस्था काहीशी दबलेली आहे, ती बाजूला आहे, सत्तेवर नाहीये. तितक्या काळात आपण आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. ब्रिटिश सुद्धा आपले नाहीयेत. ब्रिटिश यांच्या सत्तेबद्दल एकही उद्गार चांगला यांनी काढलेला नाहीये. महात्मा फुलेंनी ब्रिटिश सत्तेबद्दल लिहिताना सातत्यानं ब्रिटिश सत्ता किती लूट करते, त्यांचं तुम्ही शेतकऱ्याचा आसूड बघा, गुलामगिरी बघा, किंवा सगळ्या पुस्तकांमधला मजकूर पहा की दारू पिऊन हे इंग्रज अधिकारी कसे मस्तावलेले आहेत, किंबहुना या इंग्रज अधिकाऱ्यांना समाजामध्ये कोणतेच प्रश्न कळत नाहीत. ते केवळ ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या कह्यामध्ये राहून निर्णय घेतात, त्यांना समाजातल्या गोरगरिबांची दुःख कळत नाहीत, इतक्या स्पष्टपणे त्यांनी लिहिले. तरुणपणे चालत असताना रस्त्यामधून 2 इंग्रज सैनिक दारू पिऊन धिंगाणा घालत होते, रस्त्यात काठीतून बडून काढलेले महात्मा फुलेंनी इंग्रजांच्या 2 अधिकारी. आता असा माणूस इंग्रजांच्या बाजूचा असेल का? ख्रिस्ती धर्माबद्दल सुद्धा मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो की महात्मा फुलेंच्या दुकानामधला एक कामगार, गरिबीमुळे ख्रिस्ती धर्म, एका दुकानामधला कामगार ख्रिस्ती धर्म स्वीकारायच्या मानसिकतेमध्ये होता, तर त्याच्या शाळेच्या संस्थाचालकांकडे नेऊन त्याचा पगार महात्मा फुलेंनी वाढवला आणि सांगितलं की पैशासाठी हा जर धर्मांतर करणार असेल तर हे अतिशय योग्य होणार नाही, तुम्ही याचा पगार वाढवा, पण याचं धर्मांतर वाचत सुद्धा नाही आपण. म्हणजे माझी तक्रार ही आहे की समोरचे तर विरोध करतीलच, पण फुले करणारी माणसं सुद्धा हे वाचत नाहीत आणि ते सुद्धा त्या समोरच्या प्रचाराला बळी पडतात. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी, हा जो प्रचाराचा भाग आहे, हा सगळा प्रचाराचा भाग आपण पुसून टाकण्याच्या ताकदीसाठी आपल्याला ते सगळं मुळातून वाचतं. मी शेवटच्या महत्वाच्या भागाकडे येतो की ज्यावर आपलं आजचं व्याख्यान आहे, की दोघांचे शिक्षण विषयक विचार काय. तर वेगवेगळे विचार सांगण्याची आवश्यकताच नाहीये. दोघांच्या विचारामधला जो क्रक्स आहे तो अगदी सारखा आहे. दोघांचं अनालिसिस काय,
या देशामधला शूद्र अतिशूद्र हे शब्द महात्मा फुलेंनी वापरले. आणि स्त्रियांना ते असं म्हणायचे की स्त्रिया हा 5वा वर्ण आहे या देशातला. म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये शूद्र आणि 5वा वर्ण म्हणजे स्त्रिया, असं महात्मा फुले म्हणायचे. की इतक्या त्या खाली दबलेल्या आहेत त्या सगळ्या समाजाच्या तळागाळामध्ये. काय म्हणणं आहे महात्मा फुलेंचं आणि काय म्हणणं आहे बाबासाहेबांचं? त्यांचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं वंचितांचं उत्थान व्हायचं असेल तर त्यासाठी आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम पुरेसा नाही, तर तो सांस्कृतिक उन्नतीचा आणि शैक्षणिक उन्नतीचा कार्यक्रम आपण या देशामध्ये राबवला पाहिजे. एका वाक्यात सांगायचं ते म्हणजे महात्मा फुलेंना अवघड होतं का ब्रिटिशांकडून समजा लाडकी बहीण सारख्या काही योजना दलितांसाठी गरिबांसाठी मंजूर करून आणणं अवघड होतं का? बाबासाहेबांना त्यांनी तर घटनाच दिली, त्यांना काय अवघड होतं का योजना टाकणं? पण कल्याणकारी योजनांची मांडणी करताना या दोघांनी सुद्धा असं म्हटलं की आर्थिक ज्या व्यवस्था आहेत ह्या व्यवस्था तुम्हाला कराव्याच लागतील, पण ते करताना शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण जर तुम्ही दलित वर्गाला दिलं तरच तो खऱ्या अर्थानं पूर्णपणे विकसित होऊ शकेल. हा या दोघांच्या मांडणीचा समान मुद्दा. दुसरा समान मुद्दा काय? दुसरा समान मुद्दा हा आहे की दलित मागासवर्गीय आणि स्त्रिया आणि शेतकरी हे शिक्षण व्यवस्थेपासून बाजूला का राहिले याचं दोघांनी जे विश्लेषण केले ते दोघांचं विश्लेषण हे धर्मव्यवस्थेबद्दलचं आहे. ते अत्यंत महत्त्वाचं. इथल्या धर्मव्यवस्थेनं, इथल्या मनुस्मृतीनं, इथल्या दलितांना, इथल्या मागासलेल्यांना, इथल्या अतिशूद्रांना, इथल्या महिलांना शिकण्याचे हक्क काढून घेतल्यामुळं हा वर्ग या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेपासून बाजूला राहिला. त्यांच्या हातामध्ये तुम्ही पुस्तक येऊ दिलं नाही आणि पुस्तक तुम्ही त्यांच्या हातामध्ये येऊ दिलं नाही, त्याच्यामुळं हा वर्ग विद्येविना गती गेली मती गेली ते जे आपण म्हणतो तो त्यांच्या मांडणीचा क्रक्स आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही धर्मव्यवस्थेला चॅलेंज करत नाही, धर्मव्यवस्थेमधला फोलपणा जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत केवळ शिक्षण द्या हे म्हणून चालणार नाही. आज आम्ही जे मागे पडलोय ते इथे पडलोय की आम्ही फक्त शिक्षणाबद्दल बोलतोय, पण आमचा जो बहुजन समाज आहे हा बाजूला पडण्यामागे या देशातल्या मनुस्मृतीपासून ज्या प्रकारच्या या पुरोहितशाहीनं धर्माचं ज्या प्रकारचं गारुड आमच्या बहुजनांच्या मनावर टाकलं आणि त्याच्यामधून आमच्या बहुजनांना शिक्षणाबद्दलची अप्रती निर्माण झाली आणि म्हणून आमचे बहुजन शिक्षणापासून बाजूला पडले. हा जो ज्याला फुले ब्राह्मणी कावा म्हणतात किंवा पुरोहितशाहीचं ज्या प्रकारचं षड्यंत्र म्हणतात त्याच्याबद्दल या दोघांचं जे अनालिसिस आहे ना त्या अनालिसिस आणि म्हणून हे एका विशिष्ट जातीवर टीका करतात, विशिष्ट याच्यावर करतात, पेक्षा त्यांचं अनालिसिस तुम्ही समजून घेतो. आणि मग महात्मा फुलेंच्या असं लक्षात आलं की हे गारुड जर बाजूला काढायचं असेल तर हिंदू धर्माची, मुस्लिम धर्माची, ख्रिश्चन धर्माची जी धार्मिक ज्याला आपण मान्यता आहे त्या मान्यतेला चॅलेंज केलं पाहिजे. आणि म्हणून अवतार कल्पनेवर महात्मा फुले उतरले. त्यांचं जे गुलामगिरी नावाचं पुस्तक आहे या गुलामगिरी पुस्तकामध्ये अवतार कल्पनेची चिरफाड महात्मा फुलेंनी केली ती इतकी धारदार आहे. या व्यासपीठावरून माझा उद्याचा दिवस चांगला जावा म्हणून आज बोलण्याची माझी हिंमत सुद्धा नाही. इतकं भयानक आहे म्हणजे फुलेंचं जे लिहिणं आहे ते इतकं धारदार आहे, इतकं टोकदार आहे की त्याचा उच्चार आज मी जाहीरपणे करू शकत नाही, इतकं धाडस माझ्यामध्ये नाही. हा माझा भित्रेपणा मी कबूल. तीच गोष्ट बाबासाहेबांची रिडर्स इन हिंदुझम काय, रिडर्स ऑफ रामा, रिडर्स ऑफ कृष्णा, रिडर्स ऑफ हिंदुझम मध्ये बाबासाहेबांनी ज्या प्रकारची हिंदू धर्माची चिरफाड केलेली आहे, हिंदूंच्या मान्यतांची चिरफाड केलेली आहे, ती चिरफाड थक्क करणं आणि त्या धार्मिक संकल्पनांची किंवा धार्मिक मान्यतेचं जोपर्यंत तुम्ही गारुड नष्ट करत नाही, तर्कानं जोपर्यंत तुम्ही ते खोडत नाही तोपर्यंत बहुजन समाज याच्यातून बाहेर येणार नाही. आणि जोपर्यंत बहुजन समाज याच्यातून बाहेर येणार नाही तोपर्यंत त्याला शिक्षणाचं महत्व कळणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेंनी एकाच वेळी त्या व्यवस्थेच्या मान्यतांचा प्रतिवाद केलेला आहे. दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सरकारकडे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा आग्रह धरलेला आहे आणि तिसऱ्या बाजूला सरकारवर अवलंबून न राहता स्वतः शिक्षण संस्था सुरू करायचा प्रयत्न केलाय. या 3 पातळीवर जे केलेलं काम आहे हे या दोघांचं शिक्षण क्षेत्रात दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे असं म्हणतो. अगदी 3च मुद्द्यामध्ये सांगता येईल की ज्याच्यामुळे बहुजन बाजूला पडले त्याचा अनालिसिस करणं, त्याच्यावर तुटून पडणं, त्यातला फोलपणा उघडून दाखवणं, दुसऱ्या बाजूला व्यवस्थात्मक बदलातून सार्वत्रिक शिक्षणाचा आग्रह धरणं आणि तिसरा मुद्दा मी सांगितला की त्याच्यावर काही समाधानी नाही तर बाबासाहेबांनी उच्च शिक्षण संस्था काढल्या आणि महात्मा फुलेंनी प्राथमिक शाळा. महात्मा फुलेंची फक्त आपल्याला एकच शाळा माहिती आहे पण आपल्याला हे सांगितलं पाहिजे की 12 शाळा काढल्यात
12 शाळा आहेत महात्मा फुलेंच्या. त्याच्यामध्ये एक रात्रशाळा सुद्धा, महात्मा फुलेंनी एक रात्रशाळा सुद्धा स्थापन. आणि मग हे जे त्यांचं शिक्षणाचं विश्लेषण आहे, ते विश्लेषण आपण समजून घेतलं पाहिजे की शिक्षण न मिळाल्यामुळे काय झालं. तर बाबासाहेब असं म्हणतात की अन्न न मिळाल्यामुळे माणूस अल्पायुष्य होतो आणि शिक्षण न मिळाल्यामुळं माणूस गुलाम होतो. बघा किती सोपं करून सांगितलं की कुपोषणानं जे माणसाचं होतं, तर आपल्या गुलामीचं जे मूळ आहे हे या प्रकारच्या शिक्षणामध्ये. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणं, इतक्या पातळीवर बोलले. आणि फुलेंनी वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं की जर हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनामध्ये जर तुम्ही सामान्य माणसाला शिक्षण दिलं नाही तर कदाचित ती माणसं गुन्हेगारीकडे वळतील आणि त्या गुन्हेगारीचा निपात करण्यासाठी सरकारला स्वतंत्र कष्ट करावे लागतील. किंवा समाजातली जर गुन्हेगारी वाढायची नसेल तर तुम्हाला शिक्षणाचं महत्व काय विचार आहे बघा. आता इथे मी तुम्हाला परदेशी विचारवंतांची आठवण करून देतो. एक शिक्षण तज्ञ परदेशातला असं म्हणतो की जो समाज शाळेची दारं उघडतो तो समाज तुरुंगाची दारं बंद करतो. बघा सेम म्हणजे जे महात्मा फुले मांडतात तेच नंतर जगातले वेगवेगळे शिक्षणाचे तज्ञ मांडतात, हे आपण लक्षात घेतो. स्त्रियांच्या बाबत या दोघांचा एकच मुद्दा आहे की 50% स्त्रिया आहेत या देशामध्ये आणि 50% स्त्रियांना जर तुम्ही शिक्षण नाकारणार असाल तर समाजाची जी काही उन्नती आहे, समाजाचं उन्नयन आहे, ते उन्नयन होणार नाही. मी आता काल परवा या महाराष्ट्र सरकारने आपलं जे विजन 2047 नावाचं डॉक्युमेंट प्रसिद्ध केले, ते डॉक्युमेंट बघत होतो. तर त्या डॉक्युमेंट मध्ये मुख्यमंत्र्यांनी असं मांडलंय की 44% वर्क फोर्स मध्ये महिला आहेत आज, 44% महाराष्ट्राच्या. जर महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं 2047 झेप घ्यायची असेल तो वर्क फोर्स मध्ये महिलांचं प्रमाण आपल्याला 70% पर्यंत न्यावं लागेल. कुठून आली ही भाषा महात्मा फुले की तुम्हाला वर्क फोर्स मध्ये म्हणजे आज तुमचे इंग्लिश वेगवेगळे कॉर्पोरेट शब्द कदाचित महात्मा फुले वापरणार नाही, पण बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या दोघांचा मुद्दा हा आहे की या देशातल्या ज्या महिला आहेत या महिलांचं जर खऱ्या अर्थानं सक्षमीकरण करायचं असेल आणि समाजाचं जे उन्नयन आहे ते उन्नयन जर तुम्हाला करायचं असेल, इतकंच नाही तर बाबासाहेब पुढे जाऊन असं म्हणतात की देशाच्या विकासाची फुटपट्टी म्हणजे मी महिलांच्या शिक्षणाची फुटपट्टी मानेल. बघा बाबासाहेबांचं की या देशामधल्या विकासाची फुटपट्टी जर तुम्हाला मोजायची असेल तर ती फुटपट्टी तुम्हाला महिलांच्या शिक्षणाच्या आधारे मोजावी लागेल असं बाबासाहेब. आता त्यावेळेच्या शिक्षणाची काय परिस्थिती होती हो, महिलांच्या शिक्षणाची काय परिस्थिती होती म्हणजे परत तुम्हाला धर्माकडे जावं लागतं. सावित्रीबाईंच्या बाबत वाचताना आपण नेहमी असं म्हणतो की जर एखाद्या स्त्रीने जर अक्षर वाचली तर त्या अक्षराच्या आळ्या होतात, अशा पद्धतीचं वाच. एका धार्मिक ग्रंथामध्ये असं म्हटलंय की एखाद्या विधवेनं तिचा नवरा वारल्यानंतर जर तिने केस वाढवले तर तिच्या डोक्यावर जितके केस असतील तितके वर्ष तिचा नवरा रवरव नावाच्या नरकात पडून जाईल. बघा काय लॉजिक आहे. आता आज आपल्याला त्या गोष्टीचं हसू येतं, पण अशा प्रकारच्या चुकीच्या परंपरा जगातल्या अनेक देशामध्ये होत्या. सती प्रथा काय म्हणजे नवरा म्हणजे बाईचं अस्तित्व आणि त्या बाईचं नवरा गेल्यानंतरचं अस्तित्व संपलं म्हणजे तिच्या आयुष्याला काय अर्थ होता नाही. पण तुम्हाला सांगतो या ठिकाणच्या महिला उपस्थित आहेत म्हणून मला सांगावंसं वाटतं की महात्मा फुलेंनी बाईचं मन ज्या प्रकारे जाणलं तुम्हाला सांगतो त्या प्रकारे आपल्या इतिहासामध्ये खूप कमी पुरुषांनी ते जाणलं. किती विचार करतो माणूस स्त्रियांच्या बाबतीत. महात्मा फुलेंना मूल झालं नाही त्यामुळे त्यांना आपल्या देशात जसा आग्रह सुरू होतो दुसरं लग्न करून टाक म्हणजे मग तुला मूल होईल, कारण वंशाचा देवा आपल्याला पाहिजे. महात्मा फुलेंनी काय उत्तर दिले कुटुंबामध्ये. आज मला सांगा उजळ माथ्यानं लोक दुसरं लग्न करतात किंवा सगळं समाज स्वीकारतात, काय मूल होतच नव्हतं त्यांनी केलं. महात्मा फुलेंनी कुटुंबात असं उत्तर दिलेलं आहे की जर औषध उपचाराच्या नियमाने जर मला मूल होत नाही म्हणून मला जर तुम्ही दुसरी बायको करायला सांगत असाल पण उद्या वैद्यानं दिलेल्या सल्ल्यानुसार जर ते मूल माझ्यामुळे होत नसेल असं जर सिद्ध झालं तर मग सावित्रीने दुसरा नवरा घरात आणून ठेवलं तर तुम्हाला चालेल. काय लॉजिक आहे, काय आक्रमकता आहे बघा. म्हणजे नवऱ्या म्हणजे माझ्यामुळे मूल बाईमुळे मूल होत नाही म्हणून दुसरी बायको जर करायची असेल तर मग पुरुषात जर दोष असेल तर बाईने दुसरा नवरा घरात आणून ठेवलं तर तुम्हाला चालेल का, हा प्रश्न महात्मा फुलेंनी विचारला. 2-2, 3-3 बायका करण्याचं प्रमाण अजूनही आपल्या समाजामध्ये मोठं आहे. किंबहुना अशा प्रकारचे लग्न न करता बायका ठेवण्याचं प्रमाण सुद्धा आपण आज सगळीकडे राजकारणापासून सगळीकडे बघतो. पण महात्मा फुलेंनी संतापूर असं म्हटलेलं आहे की ज्यांना 3 लग्न करायची ना त्यांनी 5 लग्न केली पाहिजेत.
पुढे महात्मा फुले चेष्टेने असं म्हणतात की 5 लग्न मी यासाठी म्हणतो की 4 जण खांदा द्यायला आणि एक बाई पुढे तुझा शिंगाळा धरायला पाहिजे म्हणून 5 तरी लग्न करा, असं ज्यांनी जास्त लग्न केलं त्यांना महात्मा फुलेंनी. जरट बालविवाहाला महात्मा फुलेंनी सगळ्यात मोठा विरोध केला. न्यायमूर्ती रानडे यांची बहीण विधवा झाली. ते महात्मा फुलेंकडे आले आणि म्हणाले की माझी बहीण विधवा झाली. महात्मा फुले म्हणाले, अरे तुला सामाजिक प्रागतिकता दाखवण्याची संधी, आपण तिचा विधवा विवाह लावून टाकू. रानडे त्यांना म्हणाले की मला नाही शक्य होणार, माझ्या वडिलांना ते आवडणार नाही आणि माझ्या जातीतल्या लोकांना ते आवडणार नाही. महात्मा फुलेंनी रानडेंना सुनावलेले किंवा त्यांना ते एक शब्द वापरायचे, ते म्हणाले कशाला मग समाजसेवेच्या बाता मारता, त्यापेक्षा गप्प बसा इथून पुढे. तुम्हाला जर प्रत्यक्ष कृती करता येत नसेल तर समाजसेवेच्या बाता इथून पुढे मारू. कारण कृती केलेली आहे माणसाने. आणि विधवांच्या केश व्यापनाविरुद्धचा पहिला संप मुंबईमध्ये महात्मा फुलेंनी घडवलेला आहे, ज्याची लंडनच्या पेपरने दखल घेतली. वाईट वाटून घेणं भानगड नाही महात्मा फुलेंकडे. फक्त बायकांची केस कापले जातात ना, त्यांच्या डोक्यात उपाय. केस कोण कापतं? नाभिक कापतात. नाभिकांनाच प्रतिज्ञा करायला लावायची की आम्ही केस कापणार नाही. डायरेक्ट कृती, ऍक्शन. आणि अशा महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी जो दृष्टिकोन घेतला तोच बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मिलिंद विद्यालयाचा जो शिलान्यास झाला त्यावेळी बाबासाहेब असं म्हणतात की दलितांची उन्नती करण्याचा मार्ग आर्थिक नाही तर शिक्षणातून न्यूनगंड नाहीसा करणं हे शिक्षणाचं ध्येय आहे. आणि पुढे ते स्त्रियांबद्दल असं म्हणतात की मुलींचे बालविवाह आहे, त्या बालविवाहाच्या बद्दल महात्मा फुले पण बोललेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर पण बोलले. सायमन कमिशनला बाबासाहेबांनी जे निवेदन दिलं, म्हणजे दोघांमधलं साम्य पहा. म्हणजे हा एखाद्या पीएचडीचा किंवा एमपीचा विषय निघू शकतो की दोघांच्या शिक्षण विचारातलं साधर्म्य काय. हंटर कमिशनला आंबेडकर आपल्या महात्मा फुले निवेदन देतात आणि बाबासाहेब सायमन कमिशनला निवेदन देतात. तर बाबासाहेबांची पद्धत सायंटिफिक होती, आकडेवारीनुसार देण्याची होती. त्यावेळेची आकडेवारी बाबासाहेबांनी दिलेली बघा. बाबासाहेब असं म्हणतात 1927 साली की प्राथमिक शिक्षणामध्ये जर 1000 विद्यार्थी शिकलेले असतील तर त्याच्यामध्ये हिंदू 119 आहेत आणि दलित विद्यार्थी फक्त 18 आहेत. बाबासाहेब पुढे असं म्हणतात की माध्यमिक शिक्षणामध्ये जर 1,00,000 मुलं शिकलेले असतील तर त्याच्यामध्ये 3000 हिंदू आहेत आणि 14 मुलं फक्त दलित आहेत. बघा, माध्यमिक शिक्षणात फक्त 14 दलित. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात की उच्च माध्यमिक शिक्षणात जर 2,00,000 मुलं शिकलेली असतील तर त्याच्यामध्ये फक्त 14 मुलं आमच्या दलितांची आहेत. आणि मग दलितांना या पद्धतीनं तुम्ही जर शिकवणार नसाल तर तुमच्या या शिक्षणाला काय अर्थ आहे. ही आकडेवारी पहा तुम्ही, टक्केवारी काढून पहा. 2,00,000तले 14, 1,00,000तले 14 आणि 1000मधले 18. म्हणजे काय प्रमाणे मला सांगाय. दुर्दैवानं आज सुद्धा परिस्थिती बदललेली नाही हे आपण सांगितलं. महात्मा फुलेंच्या काळात ब्रिटिशांनी एक कावा केला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की झिरपण्याचा सिद्धांत त्यांनी आणला. झिरपण्याचा सिद्धांत म्हणजे काय की एकदा उच्च वर्णाला शिक्षण दिलं तर आपोआप पैसे, जसे ते पैशाबद्दल आता बोलतात जागतिकीकरणामध्ये, की एकदा संपत्ती निर्माण होऊ द्या मग ते आपोआप झिरपत खाली जाईल. ती किती जाते हे आपण दरवर्षी आकडेवारीत पाहतो, किती अब्जाधीश वाढले, किती या प्रकारचे पाहतो. झिरपण्याचा सिद्धांत असं सांगतो महात्मा फुलेंचं आणि बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन आहे की उच्च वर्गाला एकदा शिक्षण द्या म्हणजे मग खाली ते झिरपत येईल आणि दलित शिक. असं झालंय कधी? महात्मा फुलेंचं वाक्य मोठं सुंदर. महात्मा फुले असं म्हणतात की पाणी झिरपतं पण मध्यभागी माती असते म्हणून ते पाणी झिरपतं. आमच्या देशामध्ये जात व्यवस्थेनं काळा पाषाण 2 जातींच्या मध्ये असल्यामुळं हे पाणी कधीच झिरपणार नाही शिक्षणाचं. यासाठी तुम्हाला स्वतंत्र विहिरी आमच्या दलितांसाठी खोदाव्या. किती सुंदर आहे. ही सिस्टीम अशी टाईट आहे की ब्राह्मणांना दिलेलं शिक्षण क्षत्रियांपर्यंत जाणार नाही, क्षत्रियांना दिलेलं शिक्षण वैश्यांपर्यंत जाणार नाही आणि वैश्यांना दिलेलं शिक्षण हे आमच्या स्त्रियांपर्यंत आणि दलितांपर्यंत येणार नाही. आणि म्हणून दोघांची मागणी ही आहे की स्वतंत्रपणे तुम्ही आमच्या दलितांना आणि यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षणाचे प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून सक्तीच्या शिक्षणाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला आहे. बाबासाहेब असं म्हणतात की आज फक्त एका मुलावर सरकार 12 आणे खर्च करते शिक्षणावर आणि आबकारी कर मात्र 2.5 रुपये सरकारला मिळतोय. बघा त्या काळातलं दारूचं प्रमाण किंवा एक्साईज. बाबासाहेबांचा स्टडी किती बारीक आहे बघा. बाबासाहेब असं म्हणतात की 12 आणे फक्त तुम्ही प्राथमिक शिक्षणावर विद्यार्थ्यावर खर्च करताय आणि एक्साईज वर मात्र तुम्ही मानशी 2.5 रुपये कमवताय. माझी मागणी सरकारकडे जी आहे की ते 2.5 रुपये जे तुम्ही परमानशी जमा करता ते तुम्ही शिक्षणासाठी
म्हणजे परफेक्ट भावनिक वगैरे काय भानगड नाही बाबासाहेबांकडे. जे एकदा ते त्यांची बुद्धी सुरू झाली की ते फक्त अगदी तर्काच्या यांनी पूर्ण सरकारला आव्हान देणार. तीच गोष्ट महात्मा फुलेंची हंटर कमिशन केली. जमणाऱ्या शेत साऱ्यातून तुम्ही फक्त विद्यापीठ उभारता किंवा उच्च शिक्षणासाठी खर्च करता. या उच्च शिक्षणातल्या माणसांनी गरिबांचं प्राथमिक शिक्षणासाठी काय केलंय असं महात्मा फुले विचारतात आणि पुढे असं म्हणतात की तुम्हाला प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीसाठीच काम केलं पाहिजे. हा दोघांमधला जो कॉमन मुद्दा आहे तो मला जास्त महत्वाचा. शिक्षणाचं ध्येय काय असावं? कम्पॅरेटिव्ह सारखं बोलून राहिल्या महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाचं ध्येय काय असावं? तर शिक्षणाची व्याख्या दोघांनी अशी केली की व्यक्तीला जाणीव करून देते ते शिक्षण, व्यक्तीतील न्यूनगंड दूर करते ते शिक्षण. तिसरी व्याख्या अशी आहे की शील आणि सौजन्य जर नसेल तर हिंस्र पशुपेक्षा माणसं क्रूर होण्याची शक्यता आहे. बघा बाबासाहेबांचं वाक्य ते म्हणतात की जर शिक्षणामध्ये जर शील आणि सौजन्य जर नसेल तर माणसं कदाचित पशुपेक्षा क्रूर होतील. हे आपण सध्याच्या महायुद्धाच्या काळामध्ये बघतो आहोत. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात की ज्ञानाला जोड चारित्र्य नीतिमत्ता असली पाहिजे आणि त्याला करुणेची जोड असली पाहिजे तरच ते खऱ्या अर्थाने शिक्षण घेऊ. मला असं वाटतं एवढ्या एका वाक्यावर सुद्धा महाविद्यालयांमध्ये एक चिंतन झालं पाहिजे किंबहुना खऱ्या अर्थानं आपण विचार करायचा. करुणा आहे का आमच्यामध्ये खरंच करुणा रुजली का? दिल्लीमध्ये एक उदाहरण सांगतो तुम्हाला की दिल्लीमध्ये एकदा एक म्हातारी रस्ता ओलांडताना रात्रीच्या क्लब मधून येणाऱ्या एखाद्या गाडीवाल्यानं तिला धक्का मारला, ती खाली पडली, त्याची गाडी तिच्या अंगावून गेली आणि गाडी तिच्या अंगावून गेल्यानंतर ती म्हातारी मेली. याचं असं लक्षात आलं की आपण जर थांबलो तर बघायला कोणीच नाहीये, निघून जायला काय हरकत. त्याने तिच्या अंगावरून गाडी घातली. मागच्यानं तोच विचार केला जर ती आता मेली आहे आणि जर चाकाखाली चिरडली आहे तर मग आपण थांबून काय करणार. रात्रभर तिच्या अंगावरून गाड्या जात राहिल्या आणि सकाळी पोलिसांनी तिचं प्रेत उचललं तेव्हा पूर्ण सपाट झालं. आमच्या शिक्षणानं काय निर्माण केलं याचं एवढं एक उदाहरण. आमच्या शिक्षणानं काय केलं यासाठी एवढं एक उदाहरण पुरेसे मित्रांनो की आमच्या शिक्षणानं आम्हाला करुणा दिली नाही, आम्हाला सामाजिक बांधिलकी दिली नाही, आम्हाला गरिबांबद्दलचं प्रेम दिलं नाही. हे आमच्या शिक्षणाचं सगळ्यात मोठं. पुग वैद्य नावाचे एक विचारवंत होते. तर मी महाराष्ट्राच्या शाळांचा अभ्यास करायला निघालो होतो. तर मी त्यांना म्हटलं मला शिक्षकांच्या मुलाखती घ्यायच्या, मी काय प्रश्न विचारले. ते पुग वैद्य एवढे मिश्किल होते ते बाकीचं ते अभ्यास मरू दे, फक्त एक प्रश्न विचार शिक्षकांना. म्हटलं काय? तर म्हटलं त्यांचे खांदे धरायचे आणि त्यांना असं विचारायचं की ढसाढसा रडला ही घटना घडून तुझ्या आयुष्यात किती दिवस झाले? घरातला माणूस मेल्यावर नाही इतर वेळी. मी म्हटलं रडत त्याच्यावर रडतच नाहीत माणसं, म्हणे डोळ्यातच पाणी येत नाही आपल्याला फक्त स्वतःच काय असेल तर डोळ्याचं, बाकी समाजासाठी जनतेसाठी कधीच आपल्या डोळ्यात पाणी येत. आपण कोरडे ठाक झालेलो आहोत आणि म्हणून आपल्यामध्ये ती संवेदनशीलता रुजवणं, आपल्यामध्ये ती कणव तयार होणं, साने गुरुजींची ती कणव तयार होणं हेच अप्रत्यक्षपणे बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की शिक्षणामध्ये जर शील नसेल आणि शिक्षणामध्ये जर करुणा नसेल तर ते शिक्षण तुम्हाला पशुपेक्षा सुद्धा हिंस्र करू शकतं. मला असं वाटतं की आज अमेरिकेची महासत्ता ज्या प्रकारे वाचताय किंवा एका शाळेवर बॉम्ब टाकून 150 पेक्षा जास्त मुली मेल्यानंतर सुद्धा जर तिथल्या राष्ट्राध्यक्षाच्या डोळ्यात पाणी येत नसेल किंवा लाज वाटत नसेल त्याच्याबद्दलची करुणा व्यक्त करण्याची, तर तुमच्या या साऱ्या शिक्षणानं तुम्हाला महासत्ता बनून काय दिलं हा प्रश्न आपण विचारतो. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये जितकी माणसं शिकली तितकी माणसं जास्त क्रूर झाली, आत्मकेंद्रित झाली असं आपण बघतो. आचार्य रजनीशांचं एक वाक्य मोठं भेदक आहे. रजनीश असं म्हटले होते की मागच्या शतकात त्या सारे तत्वज्ञांनी आम्हाला फसवलं. ते असं म्हणत होते की शिक्षण दिल्यानंतर इथली माणसं बदलतील, हा समाज उन्नत होईल, समाज पूर्णपणे बदलून जाईल. रजनीश असं म्हणतात की त्या सगळ्या तत्वज्ञांना त्यांच्या थडग्यामधून उखडून बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना फिरून दाखवलं पाहिजे की तुम्ही जे काही विशफुल थिंकिंग केलं शिक्षणाने असं बदलेल तसं बदलेल, जग काय बदललंय हे आपण या सगळ्या तुमच्या तत्वज्ञांना दाखवलं पाहिजे. रजनीश तिरकसपणे बोललेले आहेत. पण वास्तव आहे की आजच्या शिक्षणाचं प्रमाण वाढल्यानंतर काय निर्माण केलं आपण. आणि मग मला शेवटी त्या मुद्द्यावर यावं असं वाटतं की शिकलेल्या वर्गाबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी जे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. ते आपल्या सगळ्यांचं आत्मपरीक्षण असेल. आपण त्याच्याबद्दल न रागावता आपण शांतपणे बाबासाहेब आंबेडकरांचा तो मुद्दा समजून घेतला पाहिजे. मी बाबासाहेबांच्याच वाक्यामध्ये सांगतो. बाबासाहेब असं म्हणतात की शिकलेली माणसे नुसती पोट भरू असून चालणार नाही, ज्यांना स्वार्थाच्या पलीकडे काही दिसत नाही, ज्यांना थोडीही परार्थता करता येत नाही, ती माणसे नुसती शिकली म्हणून काय झाले. बाबासाहेबांचं वाक्य पहा,
विजेचा गोळा क दाबतात जसा अंधार नष्ट करून स्वतःचे प्रकाशमान साम्राज्य निर्माण करतो, त्याचप्रमाणे शिक्षण संपादन केलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी उपयुक्त काम केलं पाहिजे. आणि रेल्वेचे इंजिन जसे डब्याला डबे जोडतो तसे समाजाला घडवण्याचे व वाढवण्याचे क्रांतिकारी कार्य शिकलेल्या माणसांनी केले पाहिजे. किती सुंदर अपेक्षा आहे बाबासाहेबांची, आणि तीच अपेक्षा महात्मा फुलेंनी केली. आता महात्मा फुले म्हणजे बोलणं एकदम डेंजर. आमच्यापैकी विद्वान सद्गृहस्थांनी आपल्या लोकांची आणि आपल्या देशाची सुधारणा करणे आहे, तरी कृत्रिमे लोकांची भीती न धरता मनाचा दृढनिश्चय करून सत्यास अनुकरण वर्तन करण्यास मागे घेऊ नये. जर येतील तर आमचे शूद्र बांधवांनी मानसिक दास्यत्याचे कैद खाण्यातून कधीही मुक्तता व्हायची नाही. शिकलेल्या लोकांनी त्यांच्यापर्यंत स्वतःला मिळालेल्या प्रकाशाचे निदान काही किरण तरी पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. शिक्षणाचा लाभ झालेल्या प्रत्येक शूद्र बांधवाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या बांधवांच्या सत्यस्थितीचे चित्र सरकारपुढे मांडण्याची कोशिश करून ब्राह्मणी दास्यातून आपल्या समाजाची सुटका व्हावी, यासाठी यथाशक्ती झटली पाहिजे. शेतकऱ्यांची 7.5 तुटपुंजी विद्वान मुले आपल्या इतर आज्ञांनी शेतकरी जात बांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्मण कामगार कसा करतात, तो सर्व बाहेर उघडकीस आणून सरकारच्या कानावर घालण्याविषयी आपली गच्च दातखिळी बसून उलट ब्राह्मणांचे जीवलक शालू सोबती बनवून त्यांनी उपस्थित केलेल्या सभांनी त्यांच्याबरोबर सरकारच्या नावाने निरर्थक शिमगा करू लागतात, असं महात्मा फुलेंनी म्हटलं की आम्ही सामील झालो त्या सगळ्या सरकारी व्यवस्थेमध्ये किंवा सांस्कृतिक व्यवस्थेत. शरद जोशींची एक कविता आहे त्याच्याबद्दल. शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे होते तर ते म्हटले होते की लंकेत पाठवलेल्या आमचे हनुमान हे रावणाला कधी सामील झाले हे आम्हाला समजतच नाही, असं शरद जोशींनी एकदा म्हटलं होतं की सीतेच्या सुटकेसाठी पाठवलेले आमचे हनुमान ते रावणाच्या दरबारामध्ये कधी सामील झाले हे आम्हाला समजलंच नाही, असं त्यांचं मोठं सुंदर होतं. हा मला शेवटचा मुद्दा मांडवा असं की क्रांतिकारकत्व जी अपेक्षा महात्मा फुलेंची आणि आंबेडकरांची या शिकलेल्या वर्गाकडून होती, ती आज आम्ही पूर्ण करू शकलो नाही. याच्याबद्दल आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काय आग्रह होता महात्मा फुलेंचा? काय आग्रह होता? फुलेंचा आग्रह असा होता की शेतकऱ्यांची मुलं शिक्षक झाली पाहिजे. फुले असं म्हणतात की ब्राह्मण शिक्षक हटवा आणि आमच्या शेतकऱ्यांची बहुजनांच्या लेकरांना तुम्ही शिक्षक करा, कारण ते कदाचित वंचितांच्या शेतकऱ्यांच्या दुःखाची गोष्ट समजून घेऊ शकतील. बघा फुलेंची अपेक्षा काय. फुले असं म्हणतात की माझ्या शेतकरी शिक्षकाला नांगर धरता आला पाहिजे आणि त्यांना नांगर धरून त्या समाजामधल्या जे काही गोरगरीब बांधव आहे त्या पोरांना मायेनं आणि ममतेनं शिकवलं पाहिजे, तर आमचे शेतकरी करू शकतात. ब्राह्मण शिक्षक हटवायचे, हटवले का? आपण हटवले. आज या महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यापासून तर प्राथमिक शिक्षकापर्यंत आपण जर प्रमाण काढलं तर आज मोठ्या प्रमाणावर बहुजनांची शेतकऱ्यांची सगळ्या जातीतून आपण मुलं आणली. आर्थिक क्रांती यशस्वी केली आपण. पण पुढची जी क्रांती अपेक्षित आहे महात्मा फुलेंना की त्या शेतकऱ्यांच्या लेकरांचं दुःख जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी त्यांनी काम करावं, ही जी अपेक्षा आहे तिथं आम्ही फुलेंचा पराभव केला. हे आपण आज आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कबूल केलं. मी हरी नरकेंची एक मुलाखत घेतली, ती युट्यूबवर आहे. हरी नरकेंना हा प्रश्न मी विचारला होता. हरी नरकेच्या मुलाखतीमध्ये मला असं म्हटलं होते की महात्मा फुलेंची ती अपेक्षा आपण खोटी ठरवली, आपण फसवलं महात्मा फुले. म्हणजे मला काय म्हणायचं नाही, मला नेमकं असं म्हणायचंय की आमच्या बहुजनातून जे शिकून मध्यम वर्गात आले त्यांचं परत ब्राह्मणीकरण झालं. आणि मग माझ्या एका लेखाचं नाव होतं बहुजनांची ब्राह्मणीकरण. लेखाचं नावच माझे होतं बहुजनांची ब्राह्मणीकरण. आता ब्राह्मणीकरण म्हणजे काय? आंबेडकरांना आणि फुल्यांना ब्राह्मणीकरण कशाला म्हणायचे? तुमचं एखाद्याचं आडनाव ब्राह्मण असणं म्हणजे तुम्ही ब्राह्मण असता का? तर माझ्या बोलण्यानंतर तुमच्या लक्षात आलं की मी कधी बहुजन होऊन गेलोय. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की आत्मकेंद्रित होणं आणि स्वतःपुरता विचार करणं किंबहुना बौद्धिक लटपटी खटपटी करून सगळी सूत्र आपल्या हातात ठेवणं म्हणजे ब्राह्मणीकरण. दुर्दैवाने आज आमचं असं झालंय की आमच्या शेतकऱ्यांची मुलं शिकली, आमच्या आदिवासींची मुलं शिकली, आमच्या दलितांची मुलं शिकली, आमच्या स्त्रिया शिकल्या, अर्धी रेग आम्ही पूर्ण केली, पण त्यांचं विकासाचं रोल मॉडेल पुन्हा तो पुण्यातला ब्राह्मणी मध्यमवर्ग. तो ब्राह्मणी मध्यमवर्ग जसं घर बांधतो तसंच आम्हाला घर बांधायचंय, तो जसं राहतो तसंच आम्हाला राहायचंय, तो जशी गाडी घेतो तशीच आम्हाला गाडी घ्यायची, तो जसं फर्निचर करतो तसंच आम्हाला करायचंय. त्याची पोरं इंग्लिश मिडियमला, आम्हाला आमची इंग्लिश मिडियमला पोरं काढायची. ते शनिवार रविवार कुठेतरी फिरायला जातात, आम्हालाही गेलं पाहिजे. म्हणजे आमचं जे रोल मॉडेल आहे आयुष्याचं ते दुर्दैवानं पुन्हा एकदा शहरी आत्मकेंद्रित मध्यमवर्ग बनलं. ते बनण्याबद्दल तक्रार नाही, तक्रार ही आहे की तुम्हाला महात्मा फुलेंनी कशासाठी पुढे काढलं? तुम्हाला त्यांनी यासाठी पुढे काढलं
की तुम्ही मागे वळून या रडणाऱ्या, या पिचलेल्या, या सगळ्या माणसांना आधार द्यायचा आहे, त्यांच्यासाठी काम करायचंय. तुम्ही सुरुवात जी केली की बाबासाहेबांना दिल्लीच्या बाहेर सुद्धा इकडे यायची गरज नव्हती, कोलंबियातून आल्यानं, पण स्वतःच्या सगळ्या पदव्या बाजूला टाकून हा तब्येतीची साथ नसताना हा माणूस खेड्यापाड्यातल्या झोपडीमधल्या माणसांसाठी आयुष्यभर काम करत आहे. आणि देशाने एवढा सन्मान देऊन सुद्धा आय हॅव नो मदरलँड हे या सामान्य माणसांबद्दल म्हणत राहिला, दलितांबद्दल म्हणत राहिला, कारण त्याने स्वतःचं आयुष्य एकट्याचं मानलंच नाही, तर सगळ्यांचं आयुष्य हे बाबासाहेबांनी स्वतःचं आयुष्य मानलं, तेच फुल्यांनी मानलं. आज आम्ही नेमकं ते करत नाहीये. आणि म्हणून मला असं म्हणायचं की उच्चवर्णीय, समजा उच्चवर्णीय आहेत, त्यांचं गरिबांशी नातंच नव्हतं, पण ज्यांचं नातं होतं ते आज काय करतायत हा मला. आज या देशामध्ये 44 कोटी मध्यमवर्ग, 44 कोटी, 144 कोटीमध्ये 44 कोटी मध्यमवर्ग. तो मध्यमवर्ग फक्त ब्राह्मणांनी बनलेला नाहीये, तो भटक्यांनी बनलेला आहे, आदिवासींनी बनलेला आहे, दलितांनी बनलेला आहे, सगळ्या ओबीसींनी बनलेला आहे, शेतकऱ्यांनी बनलेला आहे, महिलांनी बनलेला आहे. मग तो मध्यमवर्ग जर संघर्ष करणार नसेल आणि आपल्या खेड्यापाड्यातल्या बांधवांसाठी जर काम करणार नसेल, तर फुले आंबेडकरांचं चक्र आपण उलट फिरवतोय असं मला स्पष्टपणे या व्यासपीठावरून सांगितलं पाहिजे. या मराठवाड्याचं उदाहरण देतो. एक 25 वर्षापूर्वी आमचा मराठवाड्यातला जो माणूस संभाजीनगरमध्ये राहायचा, तो शेतकरी भावाचं पोरग सांभाळायला आपल्या शिकायला त्याच्याकडे पोर असतो. हा तुम्ही जुन्या काळाचा जो मराठवाडा येतो, जिल्ह्याच्या गावी जो राहायचा, त्याच्याबरोबर त्याच्या घरामध्ये त्याचं शेतावर जो काम करणारा भाऊ आहे, त्याचं पोरग याच्याकडे शिकायला असतो. शेतीत काम करणाऱ्या भावाच्या पोरीच्या लग्नाचा निम्म्यापेक्षा जास्त खर्च हा नोकरीवाला भाऊ करायचा. आज काय परिस्थिती? आज फक्त धान्य आणायला आम्ही शेताकडे जातो आणि व्यवस्थित हिशोब दिलाय की नाही याची फक्त ऑडिट करायला जातो. याच्या पलीकडे शेतीतल्या भावाशी आणि नोकरीच्या भावाचं एकमेकाशी नातं बोललं नाही. त्याच्या पोरीचा लग्नाचा खर्च भाव पोरं शिकवणं तर बाजूला आहे. येस, वस्तुस्थिती ही आहे मित्रांनो की आज शिकलेल्या माणसांचं समाज तर खूप लांब राहिला, सख्या शेतीतल्या भावाशी सुद्धा त्याचं नातं राहिलेलं नाही. मी, माझी बायको, माझा मुलगा आणि कधी एकदा पुण्यामध्ये माझा फ्लॅट होईल, कधी एकदा संभाजीनगरला होईल, ती आकांक्षा ठेवायला सुद्धा हरकत नाही. पण काय करतोय आम्ही? आज शिक्षण 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 म्हणताना आज मोलकर्णीच्या पोराला वह्या पुस्तकं आहेत याची काळजी आम्ही करतो. आमच्या वॉचमनचं पोरग शिकतंय का? उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या खेड्यात त्याचं पोरग येते तिथं काय करतंय? आज आमच्या झडवालीचं, आज आमच्या कॉलनीमधल्या माणसांचं काय हे आम्ही कधीतरी बघतोय का? आंबेडकर जयंती साजरी करताना इथले दलित वस्त्या खरंच बदलल्यात का? जातोय का आम्ही कधी बघायला? कधीतरी भटक्या विमुक्तांच्या पालावर जाऊन काय त्या पालावर बदलले हे आम्ही कधी बघतोय का? पारधी बेड्यावर जाऊन आम्ही पारधी कसे जगतात हे कधीतरी आम्ही बघतोय का? आदिवासींच्या एखाद्या किनवटच्या खेड्यामध्ये जाऊन, माहूरच्या तांड्यामध्ये, बंजारांच्या तांड्यामध्ये जाऊन आम्ही बघतोय का कसे जगतायत? हे जर आम्ही बघणार नसू तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आम्ही सामाजिक गुन्हा करत आहोत महात्मा फुलेंच्या आणि आंबेडकरांच्या प्रती स्पष्टपणे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्याबद्दलचं एखादं वाक्य इकडे तिकडे तुमच्याकडून चुकलं तरी चालेल, तर त्यांचा संदेश चुकता कामा नाही. ते फक्त शिका सांगून थांबत नाही, ते पुढे असं म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो आणि पुन्हा बिळात जाऊन बसलो, पुढे मात्र आम्ही संघटित व्हायला तयार नाही. आणि संघर्ष तर कशाचं नाव आहे ते आम्हाला माहिती. आणि म्हणून विद्येविना मती केली तेवढं म्हटलं की झाले महात्मा फुले. म्हणजे आज पुरोगामी सगळ्यांनी सोय इतकी सोपी केली आहे. फेसबुकवर उद्या 14 तारीख आंबेडकरांचा फोटो टाकला, कुठल्या तरी कार्यक्रमात गेलो, कुठतरी जय भीम म्हटलं, कुठतरी ते गाळ्यामध्ये घातलं, झालो आपण पुरोगामी. पुरोगामी होणं म्हणजे माझ्या दृष्टीनं ती वेदना या दोघांनी जी समजून घेतली, ती वेदना आम्ही समजावून घेणार आहोत. आज छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. बालविवाहाचा प्रश्न आहे मराठवाड्यात. आज शिक्षणामधला सगळ्यात मोठा अडथळा जर असेल, मी आता आजच्या शिक्षणाकडे येतो, आज मराठवाड्यातल्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा अडथळा जर कुठला असेल, तिथं बहुतेक प्राध्यापक म्हणून सांगतो की बालविवाह ही या महाराष्ट्रातली आणि मराठवाड्यातली सगळ्यात मोठी समस्या आहे. माझं पुस्तक आहे बालविवाह अलीकडे आले. का बरं पुस्तक लिहावं असं वाटलं मला बालविवाह? एनसीपीसीआर कमिशन असं सांगतं देशाचं की भारतामध्ये सर्वात जास्त बालविवाह होणारे जे 70 जिल्हे आहेत, आय रिपीट, सर्वात जास्त होणारे बालविवाह होणारे 70 जिल्हे जे भारतामध्ये आहेत, त्याच्यामधले 17 जिल्हे फक्त महाराष्ट्रात आहेत. त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट अशी की त्या 17 जिल्ह्यातले 8 जिल्हे मराठवाड्यातले, म्हणजे 100% मराठवाड्यात. म्हणजे मराठवाड्याने आमचं देशात नाव काढलं की नाही मला माहित नाही, पण याच्यात मात्र आपण पुढे काय करणार आहोत? या बाबासाहेब आंबेडकरांनी बालविवाहाबद्दल लिहिलं, मुलींच्या शिक्षणाबद्दल लिहिलं. ज्या महात्मा फुलेंनी बालविवाहाच्या बद्दल अत्यंत कठोर शब्दामध्ये लिहिलं, त्यांचं काम करायचं म्हणजे आज बालविवाह थांबवण्यासाठी आपण सक्रिय व्हायचं. नका तुम्ही मराठवाड्यावर फिरू, पण तुमच्या कॉलेजमध्ये आलेली मुलगी पदवी झाल्याशिवाय तिचं लग्न होणार नाही एवढा संकल्प तर आपण करू शकतो.
एवढा तर संकल्प आपण करू शकतो. आम्ही एक असं केलं होतं की मुलींच्या कंपासमध्ये आम्ही स्टिकर चिकटवले होते, पदवी घेतल्या बिगर मी लग्नच करणार. छोटा संकल्प आहे, अगदी छोटा संकल्प आहे. तुम्ही ज्या गावातून येता त्या गावामध्ये मी ज्या गावचा आहे त्या गावच्या प्रत्येक मुलगी पदवीधर झाल्याशिवाय तिचं लग्न होऊ देणार नाही. बस मोठं काम झालं. आज या बालविवाहाने स्त्रियांची काय अवस्था करून टाकली. माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी जास्त सांगत नाही. एकच उदाहरण सांगतो. औंढा नागनाथ नावाचा ज्या हिंगोलीमध्ये तालुका आहे, तिथल्या एका बाईने मला एकदा व्हॉट्सअपवर फोटो पाठवला होता. मी जेव्हा कोरोना विद्वांचं काम सुरू केलं, ती आणि तिच्या 6 मुली उभ्या आणि ती मध्ये उभ्या असं तिने फोटो पाठवला. मला असं वाटलं AI जनरेटेड फोटो बिटो आहे काय, म्हणून मी जेव्हा हिंगोलीमध्ये गेलो तेव्हा औंढा नागनाथ मध्ये तिचं घर शोधून काढलं. ती म्हणे ती याच्यात कामाला गेली, जिनिंग मध्ये आम्ही तिला शोधत गेलो. ती म्हणजे हा भाऊ मला 6 मुली आहेत. म्हटलं ताई तुझं वय किती? म्हणे 30 वर्ष. मी कॅल्क्युलेशन करायला लागलो, 2 वर्षामध्ये एक मूल जरी धरलं तर पाठीमागं वगैरे. म्हटलं लग्न किती वर्ष झालं? म्हणे 13 वर्ष लग्न झालं. आणि म्हटलं पहिलं मूल कधी झालं? म्हणे 15 वर्ष झालं. म्हटलं मग डायरेक्ट निर्लज्जपणे विचारलं. म्हटलं मग फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन का नाही केलं? ती म्हटली नवरा मला म्हणायचं तुला काय करायचं, पोरं पोसायची जबाबदारी माझी, तुझी तू पोरं सांभाळ. आणि कोरोनामध्ये एक दिवस तो मरून गेला आणि 6 मुलं सांभाळत जिनिंग फॅक्टरीमध्ये ती बिचारी 200 रुपयावर काम करते. त्या 200 रुपयात त्या 6 जणांना कधी शिकवणार, कधी त्यांचे लग्न करणार आणि कधी त्यांचं सक्षमीकरण. हे वास्तव आहे आज महाराष्ट्र. मग महात्मा फुलेंचा विचार जर पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला कृती कार्यक्रम सांगतो. पहिला कृती कार्यक्रम हा की पदवी घेतल्याशिवाय मुलीचे लग्न होऊ द्यायचे नाही, यासाठी आपल्याला मग मला भांडणं होती, बालविवाह थांबवायचे. करावं लागेल ना संघर्ष. महात्मा फुले जर असे घाबरत राहिले असते तर चाललं असतं. देशाच्या महात्मा गांधींपुढे आंबेडकर नमले नाहीत. आंबेडकरांनी स्पष्ट भूमिका मांडली जी त्यांना वाटत. किती रोष निर्माण झाला होता एरोड्यानं. महात्मा फुलेंना घराबाहेर काढलेले ना वडिलांनी. जेव्हा मुलींची शाळा काढली आणि त्या समाजातले लोक म्हटले आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू, महात्मा फुलेंचे वडील घाबरले आणि त्यांना म्हटले की तुला ज्योती घर सोडावं लागेल, तुला जर शाळेत सोडतो कोणी मी तर. घर सोडलेलं आहे महात्मा फुलेंनी स्वतःच्या प्रिन्स. आणि आम्हाला एक लग्न थांबवते. तिसरा कृती कार्यक्रम जर कुठला असेल तर गरिबांच्या वस्त्यावर जाऊन तिथे ड्रॉपआउटवर काम करते. तुमची जी महाविद्यालय आहेत, नॅकचे कार्यक्रम आहेत किंवा हे आहेत, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये गळती थांबवण्याचे कार्यक्रम आपण. तुम्हाला चेक करायचंय का तुम्ही भटके विमुक्ताच्या कुठल्याही वस्तीमध्ये जा किंवा पारधी बेड्यावर तुम्ही जा. पारधी बेड्यावर जायचं, पोरांची नावं लिहून आणायची, जवळच्या शाळेत जायचं, सगळ्या पोरांची नावं शाळेमध्ये आणि एकही पोरग शाळेमध्ये नाही. काय म्हणालो मी? सगळ्या पोरांची नावं शाळेत आणि एकही पोरग शाळेमध्ये. भटक्या विमुक्तांची पोरं, पारध्यांची पोरं, ऊसतोडी कामगारांचं काय करायचं? मराठवाड्यात कुठं शिकतायत ऊसतोडी कामगारांची पोरं? कुठं वीटभट्टीच्या कामगारांची, वीटभट्टींची पोरं कुठं शिकतायत? माझं जे एजिंग झालंय अशा उन्हातानात फिरून मी वीटभट्ट्या 200-100 वीटभट्ट्या पाहिल्या आहेत, 50-50 ऊसतोडींचे तळ पाहिलेले आहेत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी गावं, भटक्यांची पालं पाहिलेली आहेत. आणि त्यामुळे त्या शब्दामध्ये वेदना येते, कारण हे मी डोळ्याने बघितलेलं. एक उदाहरण सांगतो की मी एका वीटभट्टीवर एका बाईचा फॉर्म भरत होतो आणि तो फॉर्म भरताना मी तिला विचारलं नाव काय बाई? लक्ष्मी. मी तिला म्हटलं माहेरचं गाव कोणतं? ती म्हणजे नाही मला माहेरचं गाव. म्हटलं माहेरचं गाव नाही? म्हटलं सासरचं गाव. म्हणजे सासरचं गाव पण नाहीये. तर मला वाटलं डॉक्टर परिणाम करणार मी वीटभट्टी मार्कार म्हटली काय सांगून राहिली. हा ना ती इथंच आहे म्हणे आमच्याकडे. म्हटलं म्हणजे हा म्हणे त्या समोरच्या वीटभट्टीवर तिचा जन्म झाला, ती मोठी झाली आणि आमच्या वीटभट्टीवर एक माणूस तिचं लग्न झालं, त्यामुळे तिचं सगळं आयुष्य वीटभट्टीवरच केलं. आठवलं माझ्या अंगावर की माहेर हे स्त्रीच्यासाठी काय असतं. पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले, किंवा आपलं सगळं मराठी साहित्य त्याच्यावरती फिरतं. माहेर हे बाईसाठी किती नाजूक गोष्ट आहे. त्या बाईचं माहेर काय? समोरची वीटभट्टी, सासर काय ही वीटभट्टी. तिच्या माहेरी पण विटा आहेत आणि सासरी पण विटा आहेत. दोन्हीकडे फक्त धूर आहे आणि धूर याच्या पलीकडे काहीच नाही. आता त्या बाईचं भावविश्व आपण इमॅजिन करू शकता. मला डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकर आठवले. आय हॅव नो मदरलँड, मला मातृभूमी नाही. आणि म्हणजे ऊसतोडीमध्ये मी बघतो, ऊसतोडीमध्ये मी असंच एकदा गेलो, एक पोरगा असंच बसलो होतो. जानेवारी महिना चालू होता. म्हटलं का रे कितीला आहे? म्हणे 10वीला. म्हटलं 10वीला? मग बोर्डाचा फॉर्म भरलाय ना? आणि म्हटलं परीक्षा? म्हणे आता काय वडिलांनी इकडे आणलं, भाऊ वडिलांनी सोडलं जाईल नाही तर नाही जाणार. मला तुमच्या सगळ्या महाविद्यालयांना हे आवाहन करायचे की या ऊसतोडी कामगारांच्या शिक्षणाचं काय करायचं. 2009ला सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आला. 2026 17 वर्ष होऊन गेले. ऊसतोडीच्या कामगारांची पोरं शाळेमध्ये जात नाहीत आणि ऊसतोडीच्या तिकडेही शाळेत नाही, इकडेही वसतिगृह निघत नाही. या स्थलांतराच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये आपल्याला काम करावं लागलं. तुम्हाला सांगतो जोपर्यंत मराठवाड्यातल्या स्थलांतराचं काही होत नाही तोपर्यंत तुम्ही विकासाच्या निर्देशांकाचे किती गप्पा मारा, जोपर्यंत तुम्ही इथलं शिक्षणाचा दर्जा सुधारत नाही आणि जोपर्यंत इथे ऊसतोडी कामगारांची पोरं शाळेत घालत नाही तोपर्यंत ते काय. आणि मग मला असं वाटतं की या जाणीव जागृती आपण जर आपल्या कॉलेजच्या मुलांमध्ये, महाविद्यालयामध्ये करू शकलो, विद्यार्थ्यांमध्ये करू शकलो, NSSच्या कॅम्पमध्ये, क्षेत्र भेटी फक्त करत आहोत. ही जी शहरातली मुलं आहेत ना, यांना फक्त खेडे दाखवणं, मराठवाड्यामध्ये हे सगळं दाखवणं, हे वास्तव दाखवणं, हे खरं आजच्या काळाचं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून शेवटी थांबताना मला
एकच मुद्दा मांडावा असं वाटतो की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, यांनी जो वंचितांचा मुद्दा पुढे आणला, त्या वंचितांच्या आयाम आता बदललेले, म्हणजे वंचितांच्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे पूर्वी जसं मी सांगितलं की 14 दलित मुलं फक्त 2 लाखातले उच्च शिक्षण घेतात, तर बदललंय का? नक्कीच बदललंय. प्रमाण वाढलंय. आज आपण आपला तुमचा कोणतो GIP रेशो काय तो असतो, तो आता 35 पर्यंत जाईल. आपण असं तुमच्या नव्या NEP मध्ये म्हटले की तो आता 50 झाला पाहिजे 2035 पर्यंत. करू का आपण? पण 1848 ला शाळा निघून जर मुलींची गळती आपण अजून थांबवू शकत नसू, आपण अजूनही सार्वत्रिक शिक्षण करत नसेल, संसदेमध्ये बजेट जे सादर झालं या वर्षीचं, त्या बजेटच्या आदल्या दिवशी जो रिपोर्ट सरकार सादर करतं, ज्याला पाहणी अहवाल म्हणतात, आर्थिक पाहणी अहवाल, त्या पाहणी अहवालमध्ये केंद्र सरकारने ही कबुली दिली की देशामध्ये आजही 2 कोटी मुलं शाळेच्या बाहेर, 2 कोटी, हे केंद्र सरकार सांगतंय महात्मा फुलेंची शताब्दी साजरी करणं. 2 कोटी मुलं जर आजही शाळेच्या बाहेर असतील तर मग आपण काय कमावलं? आणि म्हणून मला असं वाटतं देश वगैरे फार लांब राहिला, किमान माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेल्या पोरांची मी गळती होऊ देणार नाही. आजूबाजूची 10 गावं जी तुम्ही दत्तक घ्याल तर 10 गावांमध्ये गळती होणार नाही. मुली शिकतील, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, तिथले बालविवाह थांबतील आणि ऊसतोडी कामगारांच्या प्रश्नावर आम्ही काही करू शकू. हे जर आपण करू शकलो तर ते खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना अभिवादन होईल. आपला सोपा कार्यक्रम आहे की आपण देवत्व देऊन टाकतो आणि बाजूला होतो. आम्ही शिवाजी महाराजांची आरती सुरू केली, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना देव बनवला, महात्मा फुलेंचा आता 200 निमित्त त्यांचाही आपण देव करून टाकू. आपण एकदम त्याच्यामध्ये एक्सपर्ट लोक आहेत. प्रश्न असा आहे की देवत्व देऊन तुमची सुटका होते. मग शिवाजी महाराज होते, आपलं काय, आपण लई सामान्य, आंबेडकर होते, आपण लई सामान्य म्हणून स्वतःची सुटका करून घ्यायची. माझं असं म्हणणं अनुकरणीय लोक आहेत. या माणसांकडून खऱ्या अर्थानं जर शिकायचं असेल तर स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणं आणि गरिबांचा विचार करणं, शेवटच्या माणसाचा विचार करणं, त्या शेवटच्या माणसाचा विचार करणं म्हणजे खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना आठवण आहे. वंचितांचं शिक्षण आणि महात्मा फुले ते कुठेच विसरलेलं नाही. बघा, तो जो ड्यूक नावाचा जो राजपुत्र पुण्यामध्ये आला होता, राणीचा राजपुत्र, फक्त निवडक 50 लोकांना पार्टीचं आयोजन केलं होतं आणि महात्मा फुलेंना याचं निमंत्रण त्या ठिकाणी होतं. महात्मा फुले जाताना शेतकऱ्याचा वेश घालून गेलेले, खांद्यावर महात्मा फुलेंनी घोंगडी टाकलेली, हातात काठी घेतलेली, चपला घातलेल्या आहेत. तो गेटवरचा पहारेकरी सुद्धा त्यांना हात सोडना की अशा येड्यावागड्या शेतकऱ्यांना कसं काय आतमध्ये जाऊ दे. शेवटी तो जो ज्याने निमंत्रण दिलं होतं तो बाहेर आलेला आहे, तो महात्मा फुलेंना हात घेऊन गेलाय आणि महात्मा फुले त्या राजपुत्राला सांगतायत हे जे समोर बसलेले आमच्या पुण्यातले जे श्रीमंत आहेत ना, यांच्या गळ्यातल्या दागिन्यांवर तुम्ही जाऊ नका, यांच्या कपड्यांवर तुम्ही जाऊ नका, कारण हे जसे दिसतात तसा माझा देश नाहीये. माझा देश, मी जे कपडे घातले त्यासारखा माझा देश आहे. मी जसा आहे तर माझ्यासारखा हा देश आहे. या गरीब माणसांचा देश आहे, सामान्य माणसांचा देश आहे. आणि या सामान्य माणसांच्या देशासाठी तुम्ही जेव्हा तुमच्या देशामध्ये जा तेव्हा तुमच्या आईला सांगा की या देशाला जर काही द्यायचं असेल, तिथल्या गरिबांना शिक्षणाची आवश्यकता आहे, ते शिक्षण फक्त तुमच्या आईला द्यायला सांगा. बघा ना तुम्ही, म्हणजे त्या माणसाचा मुद्दा फक्त गरिबांच्या बाजूने. काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं आहे, त्या काँग्रेसच्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये महात्मा फुले जातात आणि काँग्रेसच्या अधिवेशनाच्या बाहेर एका झाडाला दोरी टांगतात आणि तिथे शेतकऱ्याचा एक पुतळा करून महात्मा फुले टांगतात आणि म्हणतात की या शेतकऱ्याशी तुमच्या काँग्रेसचं काही नातं आहे का? एकच प्रश्न महात्मा फुले प्रत्येक ठिकाणी विचारतात की शेवटच्या माणसाशी तुमचं काय नातं आहे का? आणि जर तुमचं शेवटच्या माणसाशी जर नातं नसेल, आणि म्हणून अंतिम आदमीची भाषा बोलणारा मोहनदास करमचंद गांधी आणि शेवटच्या वंचितांची मांडणी करणारा ज्योतिराव फुले, या दोघांना हा देश महात्मा म्हणतो. यासाठी म्हणतो कारण या दोघांचंही नातं या शेवटच्या माणसाशी. मला असं वाटतं की आपल्याकडे सुबत्ता आली, आपल्याकडे पैसा आला तर रोज रात्री झोपताना एखाद्या गरीब माणसाचा चेहरा आठवून मी त्याच्यासाठी काही करू शकेल का, हा विचार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असेल. माझं बोलणं मी थांबवतो आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांवरची माझी एक कविता या ठिकाणी वाचून मी थांबतो. काल ती चंद्रकांत कुलकर्णींनी ABP माझ्यावर म्हटली त्यांच्या कार्यक्रमामध्ये माझी कविता, आणि ती फार भाग्यवान कविता आहे की आता उद्या सकाळपासून ती प्रचंड व्हायरल होणार. मध्यंतरी मुंबई महापालिकेनं 1 लाख पुस्तकं वाटली चैत्यभूमीवर, तर त्यात कव्हरवर माझी मागच्या कव्हरवर ही कविता वाटली. मी एक भाग्यवान कविता त्या कवितेला सहज लिहून गेलेलो ही कविता आहे. बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. कवितेचं नाव आहे बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. पुणे मिळालेले 65 वर्षाचे आयुष्य, त्या 30 वर्ष शिक्षणात आणि 1946 नंतरचा काळ दिल्लीत व्यग्र राहिलेला. अवघी 45 वर्ष मिळाली बाबासाहेबांना चळवळी करण्याला आणि लेखनाला.
त्या तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिक चालवतो, 23 ग्रंथ लिहितो, शेकडो लेख लिहितो, भाषण करत राहतो, मनुस्मृती दहन, 14 तळे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षण संस्थेची स्थापना, राजकीय पक्ष, निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो महिलांचा प्रवास, वाचन लेखनावरची पकड सुटून येतं. हे सारे बाबासाहेब कसे जमवले असेल तुम्ही, याचा हिशोब मला लागत नाही. आजच्या नेत्यांसारखं विमान हेलिकॉप्टर हाताशी नाही, मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पोहोचणं नाही, अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सअप नाही, की बोलायला फोन सुद्धा नाही. खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यांवर कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब, कसे पोहोचले असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे. पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा ती सारी माणसं काही टेक्नोसेवी नसणारी, फाटकी, निरक्षर, अन्यायानं पिसलेली, बेदरलेली, पण त्यांना समजेल अशा भाषेत हा अनेक पदव्या घेतलेला कायदे पंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल. त्यांना समजेल अशा भाषेत हा अनेक पदव्या घेतलेला कायदे पंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल, की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली. ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली. न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातल्या माणसाची. नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब, नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब, आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. कारण आज सगळी साधने असून सुद्धा आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत. कोसो मैल दूर, कोसो मैल. धन्यवाद. आणि मला एक गोष्ट छान वाटलं की अत्यंत गंभीरपणे ऐकणारा जो वर्ग आहे त्या वर्गासमोर अंतःकरणाचं सगळं मांडता आलं. आम्ही कार्यकर्ते फिरत राहतो, काम करत राहतो. मी जे काम करतो ते कामाबद्दल फक्त 2 मिनिटात सांगतो की सौ एकल महिला समिती अशा समितीचं नाव आहे आमच्या. ते सावित्रीबाईंचं नाव आहे सौ. आणि महाराष्ट्रातल्या 80 तालुक्यामध्ये आम्ही हे काम करतो. आणि त्याच्यामध्ये विधवा घटस्फोटित परित्यक्ता या महिलांना आम्ही मदत करायचं काम करतो. त्यासाठी मी नोकरी सोडून पूर्ण वेळ हे काम करतो आहे. आणि 70 तालुक्यामध्ये जे 80 तालुके आहेत महाराष्ट्रातले, तर ते मराठवाड्यातले बरेच तालुके आहेत. उद्यापासून मी प्रत्येक जिल्ह्यात जातोय, नांदेड पासून ते बीड पर्यंत. आणि कलेक्टर, सीओ, आज दुपारी सुद्धा मी तिकडेच होतो. आता जिल्हा परिषद मध्ये सीओना भेटणं, कलेक्टरांना भेटणं आणि या महिलांसाठी काय करता येईल हा प्रयत्न आपण करतो. राज्यातल्या 32 जिल्ह्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण त्या जिल्हा परिषदांनी करावं यासाठी आपण प्रयत्न केला. तर महाराष्ट्रातल्या मला आनंद आहे की 32 जिल्हा परिषदांनी आतापर्यंत या एकल महिलांचा सर्वे केला. तुमच्या मराठवाड्याचे जे पापळकर आहेत, जे विभागीय आयुक्त, त्यांना मी भेटल्यानंतर त्यांनी पूर्ण 8 कलेक्टर सीओच्या मीटिंग मध्ये मला निमंत्रित करून हा विषय मांडायला लावला. आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण झालंय. ग्रामीण भागामध्ये 5,39,000 महिला फक्त खेड्यात आहेत. म्हणजे संभाजीनगर, परभणी मोठी शहरं मोजली तर ती संख्या 10 लाखापेक्षा जास्त असेल. 2011च्या जनगणनेमध्ये 54 लाख एकल महिला आहेत महाराष्ट्रामध्ये, 54 लाख. आणि देशामध्ये 7,30,00,000 एकूण लोकसंख्येच्या 12% महिलांच्या. तर इतका हा गंभीर प्रश्न आहे. त्या महिलांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य त्यांच्या मुलांना देणं, त्या महिलांना रोजगार मिळवून देणं, त्यांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणं, त्या महिलांना डॉक्युमेंट मिळवून देणं, त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळवून देणं, अशा टाईपचं काम. आणि विधवा प्रथेबद्दल जनजागरण करणं, या टाईपचं काम आपण करतो. मी आपल्याला असं आवाहन करीन की तुम्हाला सुद्धा जर या कामामध्ये सहभागी व्हावंसं वाटलं तर आपण जरूर या कामामध्ये सहभागी व्हा. शहरी भागामध्ये खूप महिला आहेत. म्हणजे मगाशी मला कलेक्टर कचेरीमध्ये 10-15 महिला भेटायला आल्या होत्या. अक्षरशः गलबलून येतं. म्हणजे सासरचे लोक त्यांच्याशी ज्या पद्धतीचे वागतात, घराबाहेर काढतात आणि धुणं भांडे करून त्या बायका जगतात. तर ते मला गुलाबाचं फुल द्यायला बायका त्या आल्या होत्या की तुम्ही आमच्यासाठी काम करतात. तर ते मी त्यांना विचारलं की किती खर्च येतो ग्रामीण आज औरंगाबाद शहरात राहायला. तर 20,000 ते 25,000 रुपये लागतात मुलांना शिकवायला. आणि जुने भांडे करून 25,000 कसे जमत असतील मला कसे ते कोडे उलगडाना. तर समाजाची वाईट नजर, सासरचा मदत नाही, माहेरची मदत नाही. तर अशा या अंधारातल्या स्त्री आहेत. मला असं वाटतं महात्मा फुलेंचं काम पुढे नेणं म्हणजे अशा प्रकारच्या कामामध्ये सहभागी होणं. तर आपण जरूर या कामामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला जर वाटलं तरी मला मेसेज करा. माझा मोबाईल नंबर आपण जरूर घ्या.
किंवा अख्तरपे सर किंवा पंडित, मला असं वाटतं की मी माझा लेखक असणं ही माझी शेवटची ओळख आहे आणि कार्यकर्ता असणं ही माझी पहिली ओळख आहे. धन्यवाद.